नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा एकामागून एक पर्दाफाश होत असून हे प्रकरण आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे। विशेष तपास पथक, एसआयटी आणि नाशिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। या प्रकरणातील ताज्या घडामोडी आणि चौकशीत समोर आलेली धक्कादायक माहिती खालीलप्रमाणे आहे। ताज्या घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स। न्यायालयीन कोठडी। अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर नाशिक न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सध्या त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे। गुन्ह्यांची संख्या, खरातवर आतापर्यंत 12हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत। यामध्ये लैंगिक शोषण, फसवणूक आणि जमिनी हडपण्याचे गंभीर आरोप आहेत। नुकताच एका व्यावसायिकाची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल झाला आहे। कुटुंबीय फरार। खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, मात्र चौकशीनंतर सोडल्यावर तो आता फरार झाला असून त्याचा फोन नॉट रिचेबल येत आहे। खरातची पत्नी कल्पना खरात ही देखील शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत। 2. चौकशीदरम्यान समोर आलेले धक्कादायक खुलासे। एसआयटीच्या तपासात खरातच्या मायाजालाबद्दल काही थक्क करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत। 132 बँक खाती। खरातने विविध पतसंस्था आणि बँकांमध्ये तब्बल 132 बँक खाती उघडली होती। यातील अनेक खाती बनावट नावावर असून सर्व खात्यांवर नॉमिनी म्हणून त्याचेच नाव होते। आतापर्यंत 60 कोटींहून अधिकच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती समोर आली आहे। काळ्या काचेची स्पेशल केबिन। खरातच्या कार्यालयात एक खास केबिन होती, ज्याला अत्यंत महागड्या आणि जाड काचा लावल्या होत्या। या केबिनमधील आवाज बाहेर जात नसे। याच ठिकाणी तो महिलांचे शोषण करत असल्याचे तपासात उघड झाले आहे। भक्तांना घाबरवण्यासाठी बनावट सापाचा वापर। भोळ्या भक्तांना आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचे भासवण्यासाठी तो बनावट सापांचा वापर करायचा। लोकांना भीती दाखवून तो अत्तर, अंगठ्या आणि इतर वस्तूंच्या नावाखाली मोठी रक्कम उकळायचा। हवाला रॅकेटचा संशय। खरात केवळ भोंदूगिरीच नाही, तर मोठ्या प्रमाणावर हवाला रॅकेट देखील चालवत असल्याचा संशय पोलिसांना आहे। त्याच्या मालमत्तेचा आकडा 2000 कोटींच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। राजकीय संबंध तपासात असेही समोर आले आहे की खरातचे काही बड्या नेत्यांशी आणि मंत्र्यांशी जवळचे संबंध होते, ज्याचा वापर तो आपली दहशत निर्माण करण्यासाठी करायचा। 3. जुनी प्रकरणे पुन्हा उघडली। 2022 मधील शिर्डीतील एका तरुणाच्या आत्महत्येच्या प्रकरणातही अशोक खरातचे नाव समोर आले आहे। त्यावेळी पुराव्याअभावी त्याला सोडून देण्यात आले होते, मात्र आता एसआयटी या प्रकरणाचीही नव्याने चौकशी करत आहे। थोडक्यात सांगायचे तर अशोक खरातचे हे प्रकरण केवळ भोंदूगिरीपुरते मर्यादित नसून यात आर्थिक फसवणूक, लैंगिक अत्याचार आणि भूमाफियांचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे। एसआयटी सध्या त्याच्या आर्थिक नाड्या तपासण्यावर भर देत आहे।